बीड जिल्हा हा कायमच राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय. गोपीनाथ मुंडेंसारखं व्यक्तिमत्व उदयास आलं ते याच मतदारसंघातून. या बीडमधल्या परळी विधानसभा मतदारसंघाची कायम चर्चा असते. यंदाही परळीमध्ये चुरस पाहायला मिळते. आधी भाजपमधून राष्ट्रवादीकडे गेलेले आणि आता अजित पवार गटात असणारे धनंजय मुंडे यांचा सामना हा शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याशी रंगणार आहे. शरद पवार यांनी परळीमध्ये ओबीसींचा गड असतानाही मराठा उमेदवार देण्याची खेळी केली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना ही निवडणूक सोपी नसणार असं सांगितलं जात आहे. खरंच ही निवडणूक धनंजय मुंडे यांच्यासाठी अवघड असेल का आणि याचं कारण काय असेल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगाव बत्ती. पूर्वी शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांना जॉईन झाले. महायुतीमध्ये समावेश झाल्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावांमधील वाद संपुष्टात आला. लोकसभेला बीड मतदारसंघात पंकजांना उमेदवारी मिळाली होती, तर यंदा परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांची उमेदवारी पक्की होती. आता धनंजय मुंडे यांच्यासमोर शरद पवार कुठला उमेदवार देणार याची उत्सुकता असतानाच पवारांनी आपला गेम टाकला आणि मराठा कार्ड खेळत परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धग ही सगळ्यात जास्त पाहायला मिळाली होती. त्यामुळे इथे ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरणही पाहायला मिळालं होतं. यामुळेच पवारांनी सगळी मराठा मते एकाच बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेभाऊ फड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, परंतु या मतदारसंघात शरद पवारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे बंड करत राजेभाऊ फड यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर राजेभाऊ फड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा सरळ सामना आता आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. परळी मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी 5 वेळा विजय मिळवला होता. नंतर पंकजा मुंडे यांनी 2दा परळीचं नेतृत्व केलं, पण 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पण पक्षफुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सोबत आले. पण जरांगी फॅक्टरमुळे स्वतःच्याच मतदारसंघातून पंकजांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत मुंडे भाऊ बहीण एकत्र येऊनही पंकजा मुंडेंचा पराभव झाला. जरांगेंच्या आंदोलनामुळे इथली मराठा मते एकवटली आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे अनपेक्षितपणे विजयी झाले. यानंतर विधानसभाही तुल्यबळ होणार हे निश्चित होतं. यातच शरद पवारांनी पुन्हा लोकसभेचाच पत्ता टाकला. यामुळे धनंजय यांना ही निवडणूक जड जाणार अशा चर्चा रंगू लागल्या, कारण ओबीसी आणि मराठा मतांचं झालेलं ध्रुवीकरण हे मुंडेंना गोत्यात आणू शकतं. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना 6,83,950 तर पंकजा मुंडे यांना 6,77,397 मते मिळाली होती. म्हणजे पंकजा मुंडे यांचा 6,053 मतांनी पराभव झाला होता. फक्त बीडच नाही तर सगळ्या मराठवाड्यात महायुतीला पराभव पाहावा लागला होता. फक्त छत्रपती संभाजीनगरातून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे विजयी झाले होते. मराठवाड्यात जरांगे यांच्या आंदोलनाचा जोर हा अधिक असल्यानं साहजिकच मराठा मते ही महाविकास आघाडीकडे गेली. पण विधानसभेतही पवारांनी हाच डाव टाकून निवडणूक थेट ओबीसी विरुद्ध मराठा अशी केली आहे. तर दोन्हीही उमेदवारांनी आता जोरदार प्रचाराला सुरुवात केली. मुंडे आधीपासूनच मतदारसंघात सक्रिय आहेत. ते अनेकदा लोकांमध्ये मिसळताना दिसून येतात, म्हणून पीपल्स मॅन अशी त्यांची ओळखही आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी यापूर्वीही सांभाळली आहे. ठाकरे आणि शिंदे सरकार या दोघांच्याही मंत्रिमंडळात धनंजय मुंडे हे मंत्री राहिलेत. 2019च्या विधानसभेत त्यांनी बहीण पंकजाचा पराभव केला होता, परंतु आता बहीण भाऊ सोबत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे राजेसाहेब देशमुख यांनीही आपला जोर लावलेला दिसतोय. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सभापती असा त्यांचा मोजका राजकीय प्रवास राहिलाय. याशिवाय काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. राजेसाहेब देशमुख हे मूळचे काँग्रेसचे, पण उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांनी तुतारी हाती घेतली आणि तिकीट मिळवलं. मागील काही काळापासून मतदारसंघ बांधणीसाठी ते देखील प्रयत्न करत होते. मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्क बनवला होता. तर खासदार बजरंग सोनवणे यांचीही ताकद त्यांच्या मागे असणार आहे. यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये टफ फाईट होताना दिसून येईल. ओबीसी आणि मराठा असं सरळ सरळ होणारं ध्रुवीकरण तर होणारच आहे, पण दलित आणि मुस्लिम मते कोणाच्या पारड्यात पडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ही मते या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. मनोज जरांगे यांनी जरी प्रत्यक्ष निवडणुकीतून माघार घेतली असली तरी हा आपला गनिमी कावा असल्याचं ते सांगतायत. तसंच जरांगे फॅक्टरचा प्रभाव हा अजूनही असल्याचं दिसून येत आहे. जर जरांगे पाटील यांचा MMD फॉर्म्युला लागू झालाच तर मुंडेंना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.
एकीकडे धनंजय मुंडे अडचणीत असतानाच त्यांच्या अडचणीत आता आणखीन भर पडली आहे. दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून माझी कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली आहे, असा आरोप सारंगी महाजन यांनी संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत केला. सारंगी महाजन यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय आणि पंकजा मुंडे काही उत्तर देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच धनंजय मुंडे शरद पवारांनी रचलेल्या या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडतील हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, राजेसाहेब देशमुख परळी जिंकतील की मुंडे विजय खेचून आणतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.